नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. सातारा जिल्ह्यात फलटण आहे. त्या फलटणमध्ये त्याला काम मिळालं. अगदीच तो 21-22 वर्षाचा होता तेव्हा. तर तिकडे एकटाच जावं लागलं त्याला. तर फलटणचा तो गाव आउटस्कट्समध्ये कुठेतरी गावामध्ये तो प्लांट होता. तो सुपरवायझर लेवलला गेला होता. तर होतं कसं की ते प्लांटच्या बाहेर ते काही अंतरावरती एक बंगला दिला होता त्यांना राहायला. त्या बंगल्यामध्ये हे 4 जण राहायचे. आचारी जाऊन येऊन असायचा. ते 4 जणच राहायचे तिकडे त्या बंगल्यामध्ये. खालच्या खोलीमध्ये 2 जणं, वरच्या खोलीमध्ये 2 जणं. तर हे सगळे होते पुण्याचे वगैरे, इकडचे तिकडचे सगळेजण होते. त्यांचा मग प्रोग्राम काय असायचा की सोमवार ते शुक्रवार काम करा, शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी घरी या पुण्याला, परत सोमवारी सगळे डायरेक्ट ऑफिसला यायचं. हा एक ठरलेला प्रोग्राम असायचा त्यांचा. तर हा मित्र पण त्यांच्यामध्येच मग मिक्स झाला, सगळं ते करायचे. बरं, यांना ऑफिशियली म्हणजे असं हे नव्हतं की तुम्ही बंगल्यातच राहायला पाहिजे का. त्यांना क्वार्टर्स पण दिलेली होती शेजारी. ॲक्च्युली असं होतं की गेस्ट जे येतील ते राहणार बंगल्यामध्ये आणि स्टाफने राहायचं क्वार्टरमध्ये. पण गेस्ट कधीतरीच येणार, तर त्यामुळे असं काही त्यांनी ठेवलं नव्हतं. ते बंगल्यातच सगळे राहायचे. गेस्ट येईल तेव्हा बघू आपलं आपलं असं व्हायचं. कधी फॅमिली आली तर मग ते क्वार्टरमध्ये घेऊन जायचे, त्यांना फॅमिलीबरोबर राहायचं असेल तर असं ते चालायचं. तर एकदा काय झालं की काम होतं, शुक्रवार आला, शुक्रवारी त्यांनी काम केलं. शुक्रवारी झाल्यावर त्याचं असं होतं की मला शनिवारी त्याला कामासाठी काहीतरी जायचं होतं परत प्लांटवरती. त्यामुळे त्याने ठरवलं की शनिवारी प्लांटवर जाऊन आपलं काम आटपून आपण मुंबईला निघायचं. तर तो शुक्रवारी संध्याकाळी त्याने काम आटपलं, त्याला लेट झालं. 8-9 वाजले. तो एकटा. तर तो रस्ता सगळा जंगलाचा रस्ता. त्या जंगलातनं तो आला कसा तरी रात्री 9-9:30च्या सुमारास. आचार्याने ते जेवण बनवून ठेवलं होतं. तो जेवला. जेवण झाल्यावर तो त्याच्या वरच्या मजल्यावर त्याच्या खोलीमध्ये गेला. तर झालं असं होतं की पॉवर कट होता तिकडे, लाईटच नव्हते. तर त्याला वाटलं ठीक आहे, हे बाकीचे तर आधीच येऊन झोपून गेले असतील. त्याच्याबरोबर त्याच्या रूममध्ये जो मित्र राहायचा तो शुक्रवारी मोस्टली तो सिनेमाला जायचा. शुक्रवार असला की तो सिनेमाला जाणं हा त्यांचा एक तेवढं. बाकी काय म्हणजे स्मार्टफोनच्या आधीचा ह्याच्यातलं सांगतो. जे स्मार्टफोन आले होते पण इतकं जे जिओची क्रांती झाली नव्हती त्या काळातलं, की लोक थिएटरला शुक्रवारचं एंटरटेनमेंट तीच सिनेमाला जायचं. तर त्याला असं वाटलं की सिनेमाला गेलं असेल. तो रात्री एकटाच झोपला त्या रूममध्ये. तर ते पॉवर कट, लाईट यायलाच तयार नाही. तो शेवटी म्हणजे गरम व्हायला आला. मग त्याने खिडकी उघडली, थोडं हवा यायला लागली. मग तो झोपला. म्हणजे 10 वाजता झोपला असेल, लाईटच नव्हती तर करणार काय. तो 10 वाजता झोपून गेला. साधारणतः 12-1च्या सुमारास तो दुसरा मित्र आला. मित्र आल्यावरती असा वेगळा वास आणि आवाज वगैरे यायला लागला मित्र आल्यावरती. मग त्याने शेजारचा पलंग तिथे मच्छरदाणी वगैरे उघडून लावली आणि बेडवर कसा तरी पडला. त्याला हा झोपेत होता, त्याला फक्त ते आवाज ऐकू लागला. त्याने विचारलं काय म्हणजे फक्त सिनेमा बघून आला का, काही कुठे जाऊन आलास पिऊन वगैरे असं आलं. आला असेल शुक्रवारचं असं. तर त्यानं एवढंच केलं. हा झोपला. पण तोच तिथे त्या शेजारचा तो बेड होता, म्हणजे थोडंसं अंतरावर खोलीमध्येच पण वेगवेगळे बेड होते. त्या अंतरावर त्याला आवाज यायला लागला त्या माणसाचा. तो असा तळणत असल्यासारखा आवाज येत होता. का कणतोय तर कळत नाही, पण हा झोपेत होता. याने लक्ष दिलं नाही. फक्त त्याने फक्त एकदा झोपेत नाही केलं. अरे आवाज नको करू रे, झोपू दे. रात्रभर लाईट आली नाही. सकाळी लाईट आले. हा उठला, बघितलं तर परत व्यवस्थित मच्छरदाणी व्यवस्थित लावलेली होती, बंद करून. एकही चुणी नाही पलंगाच्या, म्हणजे बेडच्या चादरीवरती एकही हे नाही, व्यवस्थित बेड लावलेला होता. तुला बापरे, हे एवढं कधीपासून करायला लागला की आता येऊन झोपलाय वेड्यासारखा, रात्रभर ओरडतोय वगैरे, आणि एकदम सकाळी एकदम व्यवस्थित सगळं करून गेला. हे गेले असेल परत पुण्याला आपले सगळेजण. बंगल्यात कोणीच नव्हतं. हा प्लांटवरती गेला. प्लांटवरती जाऊन ते काय काम होतं त्याचं केलं 1 तासाभराचं. मुंबईला निघून आला. सोमवारी जेव्हा तो परत गेला कामावरती प्लांटवरती, तेव्हा तो बाकीचे सगळे भेटले त्याला. मग सगळे एकत्र बंगल्यावर. मग ते बोलला, तुम्ही थांबला असता तर आपण एकत्र गेलो असतो वगैरे. तर ते 3 जण होते ना, तर त्यातला एक जण बोलला की अरे नाही, मी तर शुक्रवारीच गेलो. तुम्ही काय झालं, तुम्ही शुक्रवारी नव्हतात बंगल्यावरती? नाही. तुम्ही दुसरे? त्याला नाही, मी माझी बायको वगैरे आली होती तर आम्ही क्वार्टरवरतीच गेलो होतो, बंगल्यात नव्हतो आम्ही. तर की म्हणजे काय, आम्ही फक्त दोघंच होतो बंगल्यावरती, मी आणि हा पण रात्री खूप उशिरा आला. तो बोला नाही, मी तर शुक्रवारीच गेलो होतो पुण्याला निघून. तो बोलला मग रात्री आला होता, एवढं मला आठवते नक्की. तू आला होतास रात्री 1 वाजता, 1-2च्या सुमारास. लाईट नव्हते. तर की हो, लाईट नव्हते म्हणूनच त्या सिनेमा वगैरे काही नीट बघता येत नव्हता. तिथे थिएटरमध्ये पण गरम होत होतं. ते जनरेटरवरती तो मला सिनेमा बघण्यात काही मजा नव्हती, म्हणून मी निघून आलो होतो. पण मग रात्री आलो कोण होतो तुझ्याकडे? तो बोलला की नाही, काहीतरी तू खोटं बोलतेस, तू आला होता.
तर की नाही मी नव्हतो आलो, मी तिकीट दाखवू का, मी गेलो होतो घरी त्याचं. तो बोलला की मला एवढं नक्की कळतंय की मला आवाज आले होते रात्रभर आणि होतो कोणतरी पलंगावरती, आणि मी व्यवस्थित बघितलं की मच्छरदाणी काढून लावली होती. पण मग सकाळी काय होतं, सकाळी होती नाही, सकाळी लावलेली होती व्यवस्थित, सकाळी बेड व्यवस्थित होता. मग रात्री नक्की आलं होतं की नाही, पुरावा काय त्याचा. ह्याचं मी याला 2-3 दिवस पुढचे हे व्हायला लागलं. हा परत परत विषय काढायला लागला की नाही तुम्ही होतात, कोण होतं, नाही तर मला सांगा, मला भीती वाटते आता या गोष्टीची. तर मग आचार्य एक दिवस ते ऐकत होते त्यांचं. तर आचार्य बोलला, साहेब तुम्ही खिडकीवर उघडी ठेवली होती का. तर की हो. तर तुला की खिडकी उघडी ठेवू नका, ती अमावस्या होती एकतर. खिडकीतून कोणतरी आलं होतं आत्मा. इथे बऱ्याचदा असा अनुभव आला, ते मागच्या साईडला ते स्मशान वगैरे आहे, तिकडनं बऱ्याचदा असं गोष्टी घडलेल्या आहेत की कोणतरी येतं रात्रभर इथे खोलीत वावरतं, आवाज आलेत बऱ्याच जणांना. सकाळी सगळं व्यवस्थित झालेलं असं, त्रास झाला नाही काही, पण खोलीमध्ये ते एक वेगळी वाईब तयार होते, आवाज येणं, बेचैन करणं लोकांना आसपासच्या, वास येतो एक वेगळा, हे सगळं होतं तिकडे. तर शक्यतो तुम्ही कधीही, खास करून अमावस्येला, खिडकी कधीही रात्री उघडी ठेवू नका. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी मग म्हणजे कानाला खडाच की बाबा एकटं झोपायचंच नाही बंगल्यावरती काही झालं तरी. मग त्याने हे खूप चौकशी केली, पण त्यांना एवढंच कळलं की ते जवळपास एक स्मशान आहे, तिकडनं या गोष्टी घडतात आणि ह्या आधीच्या लोकांनाही अनुभव आलेले आहेत त्या गोष्टींचा. म्हणूनच ते क्वार्टरचं हे वाढलं महत्त्व नंतर, की बंगल्यात कोणी एकटा थांबू नका. तो आचारी पण थांबायचा नाही कधी एकटा, की बंगल्यात कोणी एकटा राहू नका, इथे काही ना काहीतरी रात्री घडतं. आणि हा त्याचा स्वतःचा अनुभव होता. तो शनिवार रविवार जो घरी गेला होता, तुला मग तिकडे पण असं आवाज येत होते कानावर तिथे. त्यांनी एक ठरवलं की कोणी आता एकटं झोपायचं नाही बंगल्यावरती, शक्यतो क्वार्टरमध्ये झोपायचं. बंगल्यावर झोपायचं असेल तर खालच्या मजल्यावरती बरेच बेड आहेत, 4ही बेड एकाच ठिकाणी एका रूममध्ये करून आपण एकत्र झोपायचं एकाच रूममध्ये, आणि खिडकी तर उघडायची नाही. हे तर त्यांनी मग तेव्हा ठरवलंच. पण त्याने तो 2 वर्ष तिकडे होता तो मित्र, तर तो बोलला की असं ते एक तो आवाज जो होता ना, तो बोलला तो मग खूप दिवस नंतर मला तो त्रास देत होता आवाज. आता तो ती मेंटॅलिटी थोडीशी तुमची बदलते त्याच्यामुळे असेल का खरंच होता माहीत नाही, पण ती घटना ऐकल्यावरती की इथे आधी पण लोकांना असं झालेलं आहे आणि ते खरंच आपल्याला आवाज आला होता ह्याच्यात तो 100% शुअर होता. सो त्यामुळे त्याच्या डोक्यात तो घुमत राहिला आवाज काही दिवस पुढचे, की नाही नाही हे असं काहीतरी झालेलं आहे. आणि तो असं पण नाही की झोपेत होतो म्हणून मला काहीतरी वाटलं, तर तो मला अजूनही सांगतो की मला हे 100% माहिती की मला ते दिसलं होतं, मी प्रूव्ह करू शकत नाही कोणाला. तर तेच एक होतं की त्यामुळे बऱ्याचदा अशा गोष्टी असतात की भूत आहे की नाही हे तुम्हाला प्रूव्ह करता येत नाही, पण ज्याचा अनुभव त्याला माहिती असतो. त्याला माहिती असतं, आणि म्हणूनच त्याला तो घाणेरडा वास आला, म्हणूनच त्याला उत्तर नाही दिलं, किंवा खूप वेगळंच होतं. कारण एका माणसाबरोबर घडलं तर आपण बोलू शकतो की ह्याचा भास असेल, किंवा हाच दारू पिलेला असेल, किंवा बरं नसेल ह्याला. पण जेव्हा दुसरे लोक येतात ना त्या गोष्टीला व्हॅलिडेट करायला, तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की नक्की तेच होतं की काही वेगळं. तसं पण मला तुम्हाला अजून एक विचारायचं होतं की जसं तुम्ही बोलत की गाव पळणबद्दल ही काहीतरी एक गोष्ट तुमच्याकडे आहे, तर ती काय? आम्ही जसं म्हणलं की मी मीडियामध्ये होतो, यापूर्वी न्यूज चॅनलमध्ये होतो. तर आमचा एक रिपोर्टर होता, जो सातारा साईडलाच एक महाबळेश्वरच्या असं गाव आहे, तिकडे तो रिपोर्टिंगला गेला होता. तिथे गाव पळण नावाचा प्रकार घडतो. गाव पळण म्हणजे काय असतं की अख्खंच्या अख्खं गाव संध्याकाळी आपली घरदारं सोडून दुसऱ्या गावात शिफ्ट होतं, किंवा दुसऱ्या गावाच्या माळावरती कुठेही शिफ्ट होतं. पण गाव घर सोडतो आपलं. हां, अख्खं गाव जनावरांना सकट संध्याकाळी 5-6 नंतर गाव आपले गावकरी सगळे आपले घर सोडून निघून जातात. दुसऱ्या दिवशी परत सकाळी येतात. सकाळी ते संध्याकाळपर्यंत घरात राहतात वगैरे, दारं लावत नाहीत घराची त्या काळात, चूल पेटवत नाहीत त्या काळात. ते रात्री मी संध्याकाळ झाली की आपलं सगळं सामान वगैरे मोस्टली घेऊन, आणि स्पेशली जनावरं ते सगळं घेऊन, गाई बकऱ्या सगळं घेऊन दुसऱ्या गावात जातात. दुसऱ्या गावात मंदिरामध्ये राहतात किंवा माळावर राहतात, किंवा दुसरे गावकरी त्यांची सोय करतात आपल्या घरांमध्ये. तर तशी त्यांची सोय केली जाते, तिथे त्यांना जेवण दिलं जातं, पुरवलं जातं, सगळं होतं. पण ही पूर्वापार चाललेली परंपरा आहे. तर आम्हाला जेव्हा कळलं या गोष्ट होती, तर आम्ही रिपोर्टरला पाठवलं की तू त्याचे न्यूज कर रिपोर्टिंग वगैरे. आता कसं आहे की आता ऑफ द रेकॉर्ड काही गोष्टी असतात, म्हणजे ऑफ द रेकॉर्ड आणि ऑन द रेकॉर्ड. मी ऑन द रेकॉर्ड काय होतं की त्यांनी बऱ्याच जणांनी सांगले भूताची गोष्ट आहे, भूत असं. कारण गावपण काय होतं की गावात संध्याकाळी रात्री भूतं नाचायला लागतात, भूतं येतात गावामध्ये, म्हणून आम्हाला गाव सोडावं लागतं. तर आता न्यूज चॅनलचं असल्यामुळे आम्ही हे केलं की आपण तो अँगल नको घेऊया भूतांचा, आपण असं करूया की काहीतरी पॉझिटिव्ह त्याच्यातनं शोधूया. त्यामुळे ऑन द रेकॉर्ड आमची स्टोरी अशी गेली होती की त्यानिमित्ताने सगळं गाव एकत्र येतं, दुसऱ्या गावाची सलोखा वाढतो, दुसरे गावकरी यांची सोय करतात वगैरे. ते एक पूर्वापार चाललेली परंपरा आहे. याचा
अंधश्रद्धा काही नाही याच्यामध्ये रे, असं आम्ही ती ऑन द सणासारखं ते हां की त्यानिमित्ताने सगळेजण भेदभाव विसरून एकत्र येतात, एकत्र राहतात. एक काय म्हणतात एक सगळं गाव जेवण असं असं एकत्र बसून सगळेजण सगळ्यांच्या चुले एकत्र पेटवून सगळे एकत्र जेवतात वगैरे असं होतं ना. ती ही पॉझिटिव्ह साईड आहे. ही आपण पॉझिटिव्ह साईड आपण मांडूया अशी आम्ही मांडली. पण ऑफ द रेकॉर्ड मला रिपोर्टरने सांगितलेल्या गोष्टी खूप वेगळ्या होत्या त्याच्यामध्ये. त्या रिपोर्टरने मला सांगितलं, आम्ही टी व्हीवर ते दाखवल्यात नव्हत्या त्या स्टोरीज. त्याने मला असं सांगितलं होतं की त्याचा पण एवढा विश्वास नव्हता या गोष्टींवरती. तो विचारायचा हे नक्की काय असतं, भूतात कोणी पाहिलेत का तुमच्यापैकी कोणी, तर की नाही पण असतात. तर तो त्याचा एक मित्र होता, स्ट्रिंगरच होते, त्याला स्ट्रिंगर्स म्हणतात. रिपोर्टर म्हणजे पेड रिपोर्टर नव्हता, तो स्ट्रिंगर होताच. त्याने दुसऱ्या मुलाला घेऊन तो आला तिकडे, बोला आम्ही आज थांबतो तुमच्याबरोबर. अच्छा. ते गावकऱ्यांना थोडा संशय यायला लागला, कारण की बातमी घेऊन झाल्यावर परत हा राहायचं म्हणतोय, आता रात्री शूट करायला जातोय का वगैरे असं काही त्यांना भीती वाटायला लागली. तर त्यांची पद्धत अशी असते की किती दिवस 7-8 दिवस त्यांना असं ते करावं लागतं की रात्री संध्याकाळ झाली की दुसऱ्या गावात शिफ्ट व्हा. आणि हे किती वर्षातून एक साधारणतः 2 ते 3 वर्षात एकदा होते ती गोष्ट. आणि तिकडे त्यांच्यावरती एक कुठलं तरी देवीचं देऊळ आहे, तर त्या देवळामध्ये कौल घेतला जातो. ज्या दिवशी तो कौल मिळतो त्या दिवशी मग परत गावात राहायला येतात पूर्ण. पण जोपर्यंत कौल मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला दर संध्याकाळी गाव सोडून जावं लागतं. आणि मग सकाळी यायचं, सकाळी जसं सांगितलं की दारं लावायची नाही, चुली पेटवायच्या नाही, हे करून त्यांना राहावं लागतं. 7 ते 8 दिवस असं चालतं. तर ह्याने काय केलं की हा बोलला की आपण त्या मित्राला सांगितलं की आपण रात्री जाऊन बघूया गावामध्ये काही मिळालं वेगळं, तर आपण वेगळ्या अँगलनी स्टोरी करून बघूया. तर रात्र जशी झाली तसा तो उठला, जायला लागला गावाकडे. बापरे. वेशीपर्यंत आला तर त्याला लांबून दिवट्या जे म्हणतात ना की दिवट्या नाचा पलिते किंवा मशाली असे असतात ना, त्या नाचताना दिसत होत्या त्याला गावामध्ये. अंधार, पूर्ण अंधार, कोणच नाही. कोणीच नाही. नाचतात मशाली, कोणतरी घेऊन उड्या मारते किंवा नाचते असं ते दिसत होतं त्याला. ते बोलला की कॅमेरा काढ, आपण पटापट जाऊन शूट करूया. तो जसजसा गावाच्या दिशेने यायला लागला, हद्दीपर्यंत आला, तसं तसं त्याला जाणवायला लागलं की आपल्याला काहीतरी चकवा लागतं किंवा भूल पडते असं त्याला जाणवायला लागलं. तो आतमध्ये येऊ शकला नाही गावाच्या. तो तिथेच शिजलाच, म्हणजे असा तो फ्रीज झाला का झाला की तो गावाच्या वेशीपर्यंत आला, पण त्याला पुढे येता येत नव्हतं. तो मित्राचा पण तोच अनुभव आहे, त्यांना बोलता येत नाही आहे, त्याला पुढे जायचं, त्याला समजते, सेन्सेस आहे, म्हणजे आहे तो की त्याला काय बाहेर काय घडतंय कळतं, पण जाता येत नाही पुढे, पाय जायलाच तयार नाही पुढे गावात. तो जाऊ शकत नव्हता पुढे. आणि तो रात्रभर तसाच उभा, कॅमेरा हातात, कॅमेऱ्यात पण काही शूट करता आला नाही, काही नाही, तो तसाच उभा रात्रभर. आणि पहाटे सुमारे गावकऱ्यांना कळलं, गावकऱ्यांनी त्यांना हे केलं की पुन्हा तुम्ही आता इथे आत दिसलात ना तर आम्ही तुम्हाला धरून मारू, असं त्यांनी धमकी दिली. गावकऱ्यांनी त्याला पकडलं. हे आहे आमच्या ज्या काही पद्धती आहे त्याच्यावरती उगाच तुम्ही स्वतःच हे करायला येऊ नका, काहीतरी तुम्हाला स्टोरी पाहिजे म्हणून तुम्ही काहीतरी करायला येऊ नका, तुम्हाला काय दिसलं हे आम्ही विचारणार नाही, आणि तुम्ही पण आम्हाला सांगू नका, आणि हे कुठेही बाहेर पण जाऊ देऊ नका, म्हणजे तुमच्या न्यूजमध्ये पण ह्या गोष्टी जाऊ देऊ नका. त्याने मला सांगितली ती स्टोरी फोनवरती की असं असं झालं होतं. मी म्हटलं हे आपल्याला काय, तू रेकॉर्ड काही केला नाही आहे, उगाच ते निगेटिव्ह आपल्याला काही टाकायचं नाही आहे, तर आपण स्टोरी वेगळ्या अँगलने करूया, पण तू नक्की काय पाहिलं होतंस. तुला की मी काय पाहिलं हे मी सांगू शकत नाही आहे, मला दिवे नाचताना दिसत होते, गावात कोणी नाही ॲब्सोल्युटली, आणि तरी काहीतरी होते. बरं, रात्री गावातनं कोणते तिकडे आले वगैरे असं काही नाही, कारण ह्यांचंच लक्ष होतं सगळ्या याच्यावरती. कधी एकदा गावकरी झोपतात आणि कधी मी उठून जातोय, हे यांचंच लक्ष होतं त्याच्यावर. त्यामुळे त्यांना हे माहिती होतं गावातला एक पण माणूस उठून नाही गेला, गावातला एकही माणूस गावात नाही हे पण त्यांना माहिती होतं, शेजारच्या गावात एकही माणूस तिकडे गेलेला नाही आहे हे पण त्यांना माहिती होतं. जाणारे फक्त हेच दोघे होते, आणि या दोघांनाच तो अनुभव येत होता की शिजले ते जागच्या जागी, म्हणजे स्लीप पॅरालिसिस जसं असतं ना त्या टाईपचं ते झालं. झोपले, सेन्सेस सगळे काम करतायत पण हळू नाही शकत, करू शकत नाही आहे, पाय बधीर झालेत, पुढे जाता येत नाही आहे, कॅमेरा ऑन करायचा ते पण करता येत नाही आहे, हे सगळं झालं. दिवे नाचताना दिसत, मशाली नाचतायत चक्क, हे त्यांना दिसत होतं, पण ते काही शूट करू शकले नाही, काही कथेवर काही जाऊन आवाज पण देऊ शकले नाही, कोण आहे काय विचारायला काही करू शकले नाही. हा त्यांचा अनुभव होता की ते बोलले की गावपळण ही म्हणून केली जाते, त्याला आता भूताचा आता लोक हे नाही करत, ती एक पद्धत प्रथा म्हणूनच आता एक ती पाहिली जाते. पण हा असा अनुभव त्याला आला होता जो त्यांनी कुठेच मग ऑन द रेकॉर्ड कुठेच नाही ठेवला, त्याने ऑफ द रेकॉर्ड सांगितला होता. हा डेंजर. हे कोकणातही कुठेतरी होतं, म्हणजे तळ कोकणातच कुठेतरी होतं, आणि ते तर तेही इव्हन न्यूजमध्ये आलंय. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.